शुगर फ्री आहे का? हो सर, शुगर फ्री. काँग्रेसचे पिढी आहेत. चला, काँग्रेसने आणलेले पिढी सगळ्यांना दे तिकडे, त्यांचे वोट पण करा. एक सेकंड जरा विचारू. पाणी आणतोय का? पाणी महाविकास आघाडीची तिन्ही पक्षांची आमची बैठक आज झाली. पुणे जिल्ह्यातील पुणे शहरातील कसबा विधानसभा मतदारसंघ आणि पिंपरी चिंचवडमधील चिंचवड विधानसभा मतदारसंघ जे रिक्त झालेले आहेत त्या ठिकाणच्या दोन्ही जागांचा आढावा आम्ही तिन्ही पक्षाच्या वतीने घेतला. त्या बाबतीतली अतिशय सकारात्मक चांगली चर्चा आमची झाली. आमचे मित्रपक्ष, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष आणि इतर जे आमचे मित्रपक्ष आहेत त्यांना आज संध्याकाळपर्यंत आम्ही त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत आणि आमचा अंतिम निर्णय या बाबतीतचा उद्या आम्ही सगळे घोषित करू. सर, कसबा जी आहे ती काँग्रेस पक्ष करणार आहे की शिवसेना किंवा राष्ट्रवादी? आम्ही तिन्ही पक्षांनी एकत्रितपणाने चर्चा केलेली आहे. आमचे आणखीन काही मित्रपक्ष आहेत त्यांच्याशी आम्हाला चर्चा करणं आवश्यक आहे. त्यांचा आज संध्याकाळपर्यंत आम्ही संपर्क करणार आहोत आणि त्यांच्या सल्ला आणि त्यांच्या सहकार्याने सर्व महाविकास आघाडीतले घटक पक्ष इतर जे आहेत त्यांच्याशी चर्चा सल्लामसलत करून उद्या आम्ही आमच्या पक्षातील सर्व वरिष्ठांशी चर्चा करून उद्या आमचा निर्णय म्हणजे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमचे सर्व घटक पक्ष हे आम्ही एकत्रित म्हणून उद्या आम्ही आमचा निर्णय घोषित करू. आता वाटप करून टाकलं काय? आपल्याला भूमिका आमची स्पष्ट आहे की या निवडणुका ज्या आहेत हे महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढू आणि एकजुटीने लढू आणि महाविकास आघाडी म्हणून ह्या दोन्ही निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून येतील या पद्धतीची एक रणनीती आम्ही तयार केलेली आहे. उद्या आम्ही कोण कुठून लढेल त्याच्याबद्दलचं जाहीर करू. निवडणूक झाली त्यामध्ये पण शिवसेनेला कुठेतरी एक पडकी भूमिका घ्यावी लागली, तर यावेळी शिवसेनेला जागा मिळणार आहे? मला असं नाही वाटत की तुम्ही एकनाथ शिंदेचं एक कुठला तरी पक्ष निर्माण झालेला आहे, त्यांना काहीच भेटलं नाही, त्यांच्याबद्दल कधीच विचारत नाही तुम्ही. भाजप आणि ज्या पद्धतीनं ईडीचं सरकार महाराष्ट्रात झालं तर ईडीच्या सरकारमध्ये कुठं गेला हाही प्रश्न कधी विचारला पाहिजे. तुम्हाला आमचीच फार काळजी आहे. महाविकास आघाडी एकत्रित आहेत, एकत्रित ही लढेल आणि लढून या दोन्ही जागा महाविकास आघाडी जिंकेल. नाही, पण या दोन जागांवरती सपा किंवा शेकाप तुम्ही जे पक्ष सांगितले ते काही क्लेम करत नव्हते. मूळ प्रश्न आहे की महाविकास पक्षाचे नेते एकत्र असताना निर्णय काय होऊ शकतो? आमचे घटक पक्ष जे आहेत त्यांना आम्ही विश्वासात घेतो. आमच्या महाविकास आघाडीत आम्ही गेले अनेक वर्षे ही प्रथा चालू ठेवलेली आहे. त्यामुळंच काल ज्या विधान परिषदेचे निर्णय घोषित करण्यात आले, निकाल लागले, त्यात महाराष्ट्रातल्या सर्व भागामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांनी प्रयत्न करून यात महाराष्ट्रात निर्विवाद महाराष्ट्रातली शिक्षक आणि पदवीधर या सुशिक्षित असणाऱ्या घटकात देखील महाविकास आघाडीची भूमिका आज मान्य झालेली आहे आणि फार मोठ्या फरकाने महाविकास आघाडीचे आमचे सर्व उमेदवार निवडून आलेले आहेत. याचाच अर्थ महाराष्ट्रातलं चित्र काय आहे हे आपल्या लक्षात येतं आणि म्हणून आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन दोन्ही जागांचा देखील निर्णय व्यवस्थितपणाने उद्यापर्यंत घोषित करू. कोकणामध्ये सर्वाधिक शिक्षण संस्था काँग्रेस राष्ट्रवादी ताब्यात असताना तिथे यांचा पराभव होणं, पाटलांचा पराभव होणं
असं असताना शेकापबरोबर तुम्ही आता बोलणी कशी करणार? एका पक्षाच्या बाळाराम पाटलांचं काम आमच्या तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय चांगलं केलं, पण इथं जे विजयी झाले आहेत उमेदवार, ते विजयी कसे झाले आहेत याचा थोडासा अभ्यास आपण जर केला तर धनशक्तीचा किती प्रभाव असू शकतो याचा एक वेगळा अनुभव त्या ठिकाणी आला. मला वाटतं की बाळाराम पाटलांची आपण जर मुलाखत घेतली तर याच्यावर ते अधिक चांगल्या पद्धतीनं तुम्हाला माहिती देऊ शकतो. याआधी एक गोष्ट पाहायला मिळाली की जी नाशिकची निवडणूक झाली त्यामध्ये सुनील तांबेंना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मदत केली असं खुद अजित पवार यांनी मान्य केलं. त्याच्यानंतर मात्र नाना पटोले फार अग्रेसिव्ह झाले की महाविकास आघाडीमध्ये जेव्हा काँग्रेसची भूमिका आणि उमेदवार असताना तुम्ही असं का करता? नाही, असं आहे की महाविकास आघाडीच्या वतीने ज्या आमच्या उमेदवार होत्या त्यांचं काम सर्वसकट सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलं. अजित पवार यांच्या विधानाचा मी काय ऐकलेली नाही मुलाखत, पण आता टीव्हीवर काही थोडंसं चालू होतं, ऐकू नाही येत होतं, पण आम्ही म्यूट केलेला टीव्ही. पण त्याचा अर्थ असा असेल असं मला वाटतं की त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये खानदेशामध्ये नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी काही ठिकाणी लोकांचा संभ्रम निर्माण झाला. काँग्रेसचे उमेदवार, काँग्रेसला उमेदवारी दिलेली होती पण काँग्रेसचे उमेदवार अर्ज भरू शकले नाहीत, त्यांच्या चिरंजीवांची उमेदवारी होती त्या ठिकाणी, त्यामुळं काही लोकांचा संभ्रम निर्माण झाला. काही ठिकाणी हे मिक्स चित्र झालेलं असेल, नाहीतर त्या ज्या महिलांना आम्ही शुभांगीताई पाटलांना उभी केलं 43,000 मतं त्यांना पडली, म्हणजे विशेष त्यांना मतं पडली. पण हा संभ्रम निर्माण झाल्यामुळं हे झालं असावं असा त्यांच्या विधानाचा अर्थ आहे. निवडणूक बिनविरोध व्हावी असं सगळ्या पक्षांना आवाहन केलंय. कसबा आणि पिंपरीची निवडणूक बिनविरोध करावी असं आवाहन भाजपा भाजपकडून काही प्रयत्न सुरू आहेत का? आमच्याकडे काही त्यांचं आव्हान आलेलं नाही, तशी रिक्वेस्ट आलेली नाही. आमच्याकडे मागे पंढरपूरची विधानसभा झाली, कोल्हापूरची विधानसभा झाली, देगलूरची विधानसभा झाली. या सर्व ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी लोकांची भूमिका असतानाही की निवडणूक बिनविरोध व्हावी. मुंबईत देखील काय प्रकार झाला, म्हणजे नाईलाजाने उमेदवारी मागे घ्यावी लागली हा भाग वेगळा, पण तिथेही निवडणूक करावी लागली. त्यामुळं या 5 वर्षाच्या टेन्युअरमध्ये जी साधनसूचिता, ज्या मर्यादा आणि जे संकेत पाळायचे असतात ते पाळले जात नाहीत. हीच तर महाराष्ट्राची सगळ्यांची खरी खंत आहे. त्यामुळं त्या सर्व बाबींचा विचार करता पाहू काय होतंय. आता आम्ही सगळ्यांशी बोलतोय अजून. आज महाविकास आघाडीच्या तिन्ही नेत्यांची चर्चा झालेली आहे. येणाऱ्या ज्या 2 पोटनिवडणुका आहेत, चिंचवड आणि कसबा, याबद्दल संपूर्ण आढावा घेऊन आम्ही चर्चा केलेली आहे आणि आमच्या घटक पक्षांशी चर्चा करून त्याचबरोबर पक्षांच्या वरिष्ठांशी सुद्धा सल्लामसलत करून उद्या या बाबतीतला निर्णय आम्ही जाहीर करणार आहोत. परंतु ह्या दोन्ही पोटनिवडणुका महाविकास आघाडीने एकजुटीने एकत्र राहून लढायचे आणि जिंकायचे अशा प्रकारचा निर्णय आमचा झालेला आहे. शिवसेनेला कुठे वाटतं का की त्यांना पक्षी भूमिका घ्यावी लागते विधान परिषद निवडणूक आता यामध्ये शिवसेना पुढे जाते मागे राहते आहे तिथे आहे याच्यापेक्षा महाविकास आघाडी जिंकणं याला जास्त प्राधान्य आहे. अर्थातच प्रत्येक जागा पक्षाला हवीच असते आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना खास करून त्या मतदारसंघातल्या आग्रह असतो त्यांचा की आपल्याला जागा लढायला मिळाली पाहिजे. अर्थात ह्या सगळ्या भूमिकेचा आम्ही एकत्रित विचार केलेला आहे आणि अंतिम निर्णय मात्र उद्या होईल याच्यातला. देसाई साहेब, पण आपल्या पक्षामध्ये चिंचवडची जागा लढायची की नाही यावरून 2 गट निर्माण झालेले आहेत. एका गटाचं मत आहे की ही जागा ठामपणे लढली पाहिजे आणि महाविकास आघाडीमध्ये आपलं जे महत्त्व आहे ते दाखवून दिलं पाहिजे.
दुसरीकडे एका गटाचं म्हणणं आहे की ही जागा चिंचवडची आहे, ती राष्ट्रवादीला म्हणजे राष्ट्रवादीचं तिथे प्राबल्य जास्त आहे, तर त्या संदर्भात काय मतभेद आहेत पक्षामध्ये? आपण म्हणतो त्याप्रमाणे दोन गट किंवा मतभेद असं काही नाही. शिवसेनेचा निर्णय हा नेत्यांच्या पातळीवर पक्षप्रमुखांच्या पातळीवर होत असतो, तसाच तो होईल, याच्याबद्दल काही शंका घेण्याचं कारण नाही. आज आम्ही अत्यंत सखोल असा आढावा घेतलाय, जो दोन्ही विधानसभांमध्ये पूर्वी काय झालं होतं, आताची काय परिस्थिती आहे आणि उद्या काय चित्र असू शकतं, याचा साधक बाधक विचार करून आम्ही निर्णयापर्यंत आलेलो आहे जवळजवळ. आता फक्त आमच्या काही घटक पक्षांना विश्वासात घेणं ते काम बाकी आहे. आणि शिवसेनेच्या बाबतीत, राष्ट्रवादीच्या बाबतीत तर निश्चितच दोन्ही पक्षांचे अध्यक्ष इकडेच आहेत प्रमुख. काँग्रेसही त्यांच्या हायकमांडला विचारत असते. हे काम आज संध्याकाळी रात्री होऊन उद्या सकाळी याचा निर्णय होईल. देसाई साहेब, आजही काम आहे चिंचवडची जागा लढवण्यावर? आमची तयारी आहेच. देसाई साहेब, नाशिकची जागा लढली. चला आता जास्त तुम्ही आता जे प्रश्न आहेत त्या दरम्यान अजित पवारांनी हे म्हटलंय की आम्ही सत्यजित तांबेला त्या दरम्यान म्हटलं की आम्ही सत्यजित तांबेला मदत केली राष्ट्रवादीकडून. मग असं दिसतं की राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना एकंदरीत तिन्ही पक्ष जे आहे एकमेकांशी समन्वय नाही, त्यामुळे हा पराभव झाला असं आमचा स्वतःचा तिथला अनुभव असा आहे नाशिकमध्ये की काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आणि मतदारांनी सुद्धा त्या ठिकाणी शुभांगी पाटील यांना भरघोस पाठिंबा द्यायला, त्यामुळे 40,000च्या पुढे त्यांना मदत मारता आलेली आहे. आणि त्यामुळे याच्या बाबतीत आता निवडणुकीचं विश्लेषण करत असताना ताबडतोब येणाऱ्या पुढच्या 2 निवडणुकांकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे असं मला वाटतं. साहेब, उद्या मुंबई महानगरपालिकेचा बजेट सादर होणार आहे. हा बजेट अपेक्षित असा सादर होईल असं तुम्हाला वाटतंय का? बघा, ही प्रशासकाची कारकीर्द लांबलेली आहे. शेवटी लोकप्रतिनिधींच्या ज्या भावना असतात, त्यांचे विचार, त्यांच्या सूचना ह्यांचं कुठेच प्रतिबिंब तिथे असणार नाही. एक शासनाचा हस्तक्षेप आणि प्रशासकांचे तिथे असणारे हुकूम, एवढ्यावर जर बजेट होणार असेल तर त्याच्याकडे आमच्याकडे उत्सुकतेनंच पाहिलं पाहिजे, कुतूहल आहे. परंतु यामध्ये मुंबईकरांसाठी काही ठोस कामं व्हावीत, केवळ दिखाव्याची कामं असू नयेत अशी आमची अपेक्षा आहे. आपलं मुंबई महानगरपालिकेचं उद्या बजेट आहे, विचारा. महाराष्ट्रामध्ये केंद्र सरकारचा जो ज्या पद्धतीनं हस्तक्षेप होते, ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं तर त्यावेळेस निवडणूक आयोगाकडूनही सातत्यानं निवडणुका घेण्याच्या बाबतच्या भूमिका चाललेल्या होत्या. जेव्हाचं महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे फडणवीसाचं सरकार आलं तेव्हापासून निवडणुकीची प्रक्रिया ही कोर्टात प्रलंबित आहे अशा पद्धतीचं चित्र निर्माण करून निवडणुका मुद्दामून लांबवल्या जातात. वर्ष दीड वर्ष या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न होणं म्हणजे भाजपला लोकशाही अपेक्षित नाही अशा पद्धतीचं चित्र आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे. कारण की महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, जिल्हा परिषद पंचायत समिती असेल, त्या ठिकाणी लोकप्रतिनिधीचं प्रतिबिंब नसेल, जनतेचे प्रश्न मांडणारी लोक नसतील आणि प्रशासकाच्या माध्यमातून या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कारभार चालवला जात असेल आणि भाजपला हेच अपेक्षित असेल तर त्यांना लोकशाही मान्य नाही हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे. मुंबई महानगरपालिकेचा उद्या बजेट प्रशासक जाहीर करतो आहे. त्या ठिकाणी कोणत्या भागामध्ये काय काय अडचणी आहेत, काय प्रश्नाला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे हे काही प्रशासकाजवळ त्याची माहिती नसतं आणि त्याच्यामुळे मुंबई शहराच्या जनतेच्या घामाच्या पैशाची राज्याच्या सरकारच्या माध्यमातून, प्रशासकाच्या माध्यमातून लूट होणार काय, जी कामं व्हायची ती आणि कामावर काम दाखवले जाणार आहेत का? कारण की अनेक आम्हाला ज्या काही G20च्या याच्यामध्ये मधल्या काळामध्ये जे काही मुंबई शहरामध्ये जे काही दिखावा करण्यात आलेला होता त्या दिखाव्याचं जे काही मला माहिती माझ्याजवळ आलेली आहे ती विधानसभेत आम्ही मांडणार आहोत. त्याच्यामुळे महानगरपालिकेचा पैसा कसा खर्च केला, त्याची उधळपट्टी कशा केली गेली आणि फक्त मोदीजीचे फोटो आणि त्या झोपडपट्ट्या झाकता कशा येतील, ते गटारं कसे झाकता येईल त्याच्यावर जो खर्च केलेला आहे
त्या खर्चाचाही समजा तुम्ही माहिती घेतली तर समजून येईल की प्रशासकाच्या काळामध्ये कशा जनतेच्या, मुंबई शहराच्या जनतेच्या पैशाची उधळपट्टी केली जाते आहे. आणि म्हणून उद्याचा जो बजेट मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रशासकाच्या माध्यमातून दिला जाणार आहे त्याचा कंट्रोल सरकारचा आहे. आणि ईडी सरकार हे खोक्याची सरकार आहे. आणि हे खोक्याचं सरकार मुंबईच्या जनतेच्या घामाचा, पैशाची सुरक्षा करणार की नाही करणार हाही प्रश्न मुंबईकरांना वाटतो आहे. आणि आम्हाला संभ्रम आहे अजूनही. त्यामुळे उद्या बजेट आल्यानंतर त्याच्यावरची अजून जास्त प्रतिक्रिया आपल्याला देतात. आशिष शेलारांचं असं म्हणणं आहे की प्रशासक जो लावला आहे तो उद्धव ठाकरेंच्या सरकारला लावलेला आहे, ते मुख्यमंत्री असताना. त्याच्यामुळे त्यांनी तेव्हा सांगायला पाहिजे होतं की 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी प्रशासक हटवा आणि पुन्हा निवडणुका घ्या. एक बघा, नाचता येत नाही आणि अंगण वाकडं असं ही भाजपची अवस्था आहे. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दलची प्रतिक्रिया, कारण सगळे बुद्धिजीवी लोक आहेत भाजपमध्ये, त्याच्यामुळे त्यांच्यावरची प्रतिक्रिया देणं म्हणजे आमच्यासाठी एक कठीणच काम आहे. ज्यांना आज त्यांच्याजवळ 7 महिने झाले, 7-8 महिने झाले सरकार येऊन, तर तुम्हाला प्रशासक काढायचा, निवडणुका घ्यायच्या ते तुमच्या हातात आहेत. 8 महिने काही छोटा नाही, 8 दिवस नाही झाले या सरकारला येऊन. 8 महिन्यामध्ये तुम्ही काय केलं त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागणार आहे. तुम्ही अजूनही काँग्रेसनीच करून ठेवलेलं होतं असं सांगतात. तुमच्याजवळ आता 9 वर्ष पूर्ण होतात आहे, केंद्राचं सरकार आहे. तुम्ही काय केलं या देशासाठी? तुम्ही तर संस्था विकून देश चालवतात. काँग्रेसनी या देशाला उभं केलं, मेहनतीने केलं, कष्टाने केलं. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या आधारावर देश उभा केला आणि तुम्ही आज तो देश विकतात. त्या संविधानिक व्यवस्थेला रोज संपवायचं काम चालू केलेलं आहे. महाराष्ट्राच्या महापुरुषाचा अवमान करायला निघालेला आहेत. आणि जे भागेश्वर सारखे भोंदूभाऊ आहेत ते तुकाराम महाराजांच्या बद्दलचे चेष्टा करतात आहेत. या अशा बाबांच्या बद्दल तुम्ही करताय काय? आखरी आरोप करणं सोपं आहे, पण तुमच्या हातात सत्ता आहे. त्या सत्तेचा उपयोग जनतेच्या हितासाठी करा, राज्याच्या हितासाठी करा. तो फक्त सत्तेचा दुरुपयोग करून आपले मोकोबा भरण्यासाठी करता ही राज्याची जनता पाहते आहे. त्याच्यामुळे प्रशासक कोणाच्या काळात बसला आणि निवडणुका का नहीं घेतल्या त्याचं उत्तर त्यांनी द्यायची गरज नहीं, ते जनता ओळखतं. सर हिंदी में जानना चाहेंगे, महाविकास आघाड़ी के सभी नेताओं की आज मैं जरा जाता हूँ, मेरे को ट्रेन को जाना है. सर एक बस नहीं, साहब बोलेंगे हमारी तरफ से. नहीं, हिंदी रेलवे. अरे बोलो नहीं, आप बोलो. हिंदी. महाविकास आघाड़ी करके कस्बा पेट और चिचवड़, ये दोनों विधानसभा के चुनाव मिलकर हम लोग लड़ने वाले हैं. कल इसकी अधिकृत घोषणा की जाएंगे. सर मेरा सवाल आपसे ये है कि कस्बा पेट और चिचवाड़ के उपचुनाव एक और सीट आपके महाविकास आघाड़ी को मिल सकती है. मामले को सही तरीके से समझा नहीं गया, सीट कम हो गई. और पोट निवडणूक ये जो होने वाली है दोनों बाई इलेक्शन को लेकर, उस पर भी उन्होंने टिप्पणी की है, क्या कहेंगे? पहले मैं ये कहूँगा कि नासिक की जो सीट है वहाँ भाजपा की सीट नहीं है. भाजपा वहाँ सीट खड़ी कर नहीं पाए. तो ये कांग्रेस का अंदरूनी मामला था, उनके पिताजी थी. तो दोनों जो विधानसभा की सीटें हैं इसके ऊपर हमने तीनों ने बैठ के चर्चा की है. अच्छी तरह से चर्चा हुई है. हमारे अन्य घटक पक्ष जो है उनसे आज रात को हम बात करेंगे और कल दोपहर तक या शाम तक हमारा निर्णय हम घोषित करेंगे. जयंत पाटील एक प्रश्न असा आहे की अजित पवारांनी आज एका भाषणात सांगितलं की शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं होतं की उद्धव ठाकरेंनी आमदारांवर प्रचंड विश्वास ठेवला आणि तिथेच कधी गफलत झाली. यामध्ये काय सत्य आहे आणि काय आहे? तुम्ही शोधून काढायचं ना. आता अजितदादा जे बोललेले आहेत त्याच्यावर ते बोललेलेच आहेत ना. असं आहे की थोडीशी कुणकुण होती ती उद्धव ठाकरे साहेब खांद्यावर मान ठेवलेली त्यांनीच घोटाळा केला. आपने कहा कि जो महाविकास आघाड़ी के गठबंधन की जो एक नीति है या हमारा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स.